हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? आय होप तुम्ही सर्व मजेतच असाल. तर माझ्या उर्वी शॉर्ट्स या चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत लसूणी मेथीची रेसिपी शेअर करते आहे. ही मी मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे, पाहू शकता. तर यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला इथे सांगते. सर्वप्रथम इथे लागणार आहे बारीक चिरलेला लसूण. त्यानंतर इथे ग्रेव्हीसाठी जो काही आपण मसाला तयार करणार आहोत त्यासाठी लागणार आहे शेंगदाणे, भाजलेली डाळ आणि पांढरे तीळ. हे आपण रोस्ट करून घेणार आहोत. त्यानंतरची कृती मी तुम्हाला सांगते व्हिडिओमध्ये. आणि त्यासोबतच लागणार आहे जिरं, एक कांदा लागणार आणि फोडणीसाठी लाल मिरची. जास्त काही साहित्य नाही, इतक्याच साहित्यामध्ये एक मस्त अशी रेसिपी आज बनवून दाखवते मी तुम्हाला. तुम्ही रेस्टॉरंटमध्ये कदाचित काहींनी खाल्लं असेलच लसूणी मेथी. तर आज आपण घरच्या घरीच लसूणी मेथी बनवूया. चला तर मग जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करते. चला. तर फ्रेंड्स, सर्वप्रथम मी इथे आता गॅस ऑन करते. सर्वप्रथम मी इथे गॅस ऑन केलेला आहे. आता यामध्ये मी शेंगदाणे, चण्याची डाळ आणि पांढरे तीळ हे 3 इन्ग्रेडियंट जे आहेत ते मी रोस्ट करून घेणार आहे, भाजून घेणार आहे. इथे शेंगदाणे, चणा डाळ आणि पांढरे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. थोडेसे हलकेसे भाजून घेतले की मग मी गॅस ऑफ करेन. थोडंसं हलकंसं तेल घातलं तरी चालेल, जेणेकरून काय होईल, पटकन भाजायला मदत होईल. एकदम हलकंसं तेल घातलंय मी. आता हे मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि आपण याची पेस्ट करून घेणार आहोत. तर फ्रेंड्स, इथे आता मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते. आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आणि हे मिक्सरला लावून घेणार. तर फ्रेंड्स, पाहू शकता मी इथे सर्वप्रथम तो मसाला तयार करून घेतलेला आहे. त्याची पेस्ट, ज्याच्यामध्ये शेंगदाणे, पांढरे तीळ आणि चणा डाळ हे थोडंसं रोस्ट केलं आहे आणि त्याची बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे. तर आता आपण पुढच्या कृतीला लागूया. ते म्हणजे इथे मी गॅस ऑन करते पुन्हा. त्यामध्ये मी घालते तेल. त्यामध्ये ऑइल घातलेलं आहे मी. ऑइल थोडं गरम झालं की त्यामध्ये मी घालणार आहे बारीक चिरलेला लसूण. लसूणी मेथी आहे त्याच्यामुळे लसूणचं प्रमाण जास्तच असणार आहे ऑब्व्हियसली रेसिपीमध्ये. आता सुरुवातीला मी तेलामध्ये लसूण, मेथी आणि मीठ घालून शिजवून घेणार आहे. चला, आता इथे मी लसूण घालते तेलामध्ये. लसूण घातलं. आता सोबतच मी यामध्ये घालते मेथी. आता हे मिक्स करून घेते. यामध्ये मी घालते चवीनुसार मीठ
चवीनुसार मीठ घालते. आता हे आपल्याला झाकण ठेवून मेथी थोडी शिजू द्यायची आहे. साधारणतः 5 मिनिटं ठेवायचं आहे. मीडियम गॅस केलेला आहे. तोपर्यंत मी इथे कांदा बारीक चिरून घेते आणि सोबतच यानंतरची जी काही कृती आहे त्याची तयारी करते. तर फ्रेंड्स, इथे मी झाकण खोलून बघते. इथे मेथी शिजली ही की मग मी ती डिशमध्ये काढून घेणार आहे. तर फ्रेंड्स, आता ही मेथी आहे मी काढून घेते डिशमध्ये. काढून घेतलेली आहे मेथी. आता यामध्ये मी तेल घालून पुढच्या कृतीला सुरुवात करते. तर आता सेम कढईमध्ये मी ऑइल घालते. ऑइल घातलेलं आहे. आता हे गरम झालं की त्यानंतर मी त्यामध्ये घालणार आहे जिरं. तेल माझं तापलेलं आहे. आता त्यामध्ये मी घालते जिरं. जिरं तडतडतंय. आता त्यामध्ये मी घालणार आहे बारीक चिरलेलं लसूण. आपल्याला पुन्हा फोडणीमध्ये सुद्धा लसूण घालायचं आहे. सोबतच घालणार आहे 2 लाल मिरच्या. थोडंसं तेलात परतून घेऊया लसूण. लसूण तेलामध्ये छान परतून घेऊया. आता सोबतच मी घालते त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा. कांदा छान सॉफ्ट होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं आपल्याला. आपण मेथीमध्ये थोडंसं मीठ घातलं होतं चवीनुसार, त्यामुळे आता आधी हलकंसं मीठ घालणार आहे. एकदम नावाला थोडंसं घातलेलं आहे. कांद्याचा कलर थोडासा चेंज झाला की नंतर त्यामध्ये मी घालणार आहे आपण जे वाटण करून घेतलेलं ना ते मी यामध्ये घालणार आहे. कांद्याचा कलर थोडा चेंज झाला की मग यामध्ये मी सर्व मसाले घालणार आहे. आपले सुखे घरचे जे मसाले असतात ते मी यामध्ये एक बाय एक घालणार आहे. तर फ्रेंड्स, सर्वप्रथम मी यामध्ये घालते हळद. त्यानंतर मी यामध्ये घालणार आहे काश्मीरी लाल मिरची पावडर. त्यानंतर मी यामध्ये घालणार आहे लाल तिखट. त्यानंतर मी यामध्ये घालते धने जिरे पावडर. त्यानंतर मी यामध्ये घालणार आहे गरम मसाला. आता हे सर्व तेलात छान परतून घ्यायचं. मसाले
आणि त्यानंतर यामध्ये मी घालते हे वाटण, ज्यामध्ये शेंगदाणे आहेत, पांढरे तीळ आहे आणि चणा डाळ आहे. भांड्याला जे लागलेलं आहे ते मी नंतर पाणी घालून त्यामध्ये घालणार आहे. छान परतून घ्यायचं तेलामध्ये. तर फ्रेंड्स, यामध्ये आता थोडंसं पाणी घालून मी सगळं मिक्स करून घेणार आहे मसाला. छान तेलामध्ये परतून घ्यायचं. थोडा वेळ झाकण ठेवणार आहे मी यावर. सर्व बाजूनी छान तेल सुटलं पाहिजे. त्यानंतरच आपल्याला त्यामध्ये ही मेथी घालायची आहे. थोडं थोडं तेल सुटतंय सर्व बाजूनी. तर यावर ना मी थोडा वेळ झाकण ठेवणार आहे. हे बघा, पाहू शकता थोडं तेल सुटते. आता यावर मी ठेवते झाकण. साधारणतः 3 ते 4 मिनिटं मी झाकण ठेवणार आहे असंच. मग नंतर मी तुम्हाला दाखवते पुढचं. तर फ्रेंड्स, 2 ते 3 मिनिटं झालेली आहे. आता मी झाकण खोलून पाहते. पाहू शकता मस्त तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये मी ही मेथी घालते. मेथी घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मेथी घातल्यानंतर मी आता हे सर्व मिक्स करून घेते. मस्त असं तेल सुटलंय बघा बाजूने. छान असं मिक्स करून घ्यायचं. चांगलं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मी यावर पुन्हा एकदा झाकण ठेवणार आहे 2 मिनिटासाठी फक्त. ठीक आहे. तर फ्रेंड्स, इथे 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत झाकण ठेवून. आता मी हे झाकण खोलून पाहते. पाहू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे. एकदम यमी दिसते भाजी आपली, है ना. आता मी गॅस ऑफ करते. इथे आपली भाजी तयार आहे. इथे आपली भाजी तयार आहे. गॅस ऑफ केलेला आहे. आता मी प्लेटमध्ये सर्व करते. तर फ्रेंड्स, पाहू शकता इथे आपली लसुणी मेथी तयार आहे. आता ही मी प्लेटमध्ये सर्व करते. यासोबत चपाती बघते, एक घास खाऊन. मस्त झालेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. खूप छान झालेली आहे भाजी. जर कधी बनवली नसेल तर नक्की एकदा बनवून पहा. मस्त. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही लसुणी मेथीची रेसिपी? नक्की सांगा मला कमेंटमध्ये. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा.
आणि छान छान कमेंट करा. तर चला तर मग भेटूया माझ्या एका पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंतसाठी बाय बाय. मस्त मस्त खा, मस्त मस्त राहा. बाय. आणि आता मी एन्जॉय करते लसूण मेथीसोबत चपाती. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.